तर आपण उल्लेख केलाय की महिलांसाठी आयोजित आणि प्रायोजित केलेली ही स्पर्धा आहे आणि मगाशी एक आदरणीय उल्लेख राहिलेला आहे तो म्हणजे मुख्य व्यासपीठावर अत्यंत उत्तम असं सूत्रसंचालन केलं ज्यांनी सरिताताई खाचने या सुद्धा एक आत्मनिर्भर महिला आहेत. आई सरस्वतीचं वरदान. तर पहिला चेंडू गोल्डन बॉल हा डॉट झालेला आहे. सोहम वर्सेस ओम. नॉन स्ट्राइकर सेंट हर्षदा. डॉट बॉल. बालम बाल बचावले. बाल बल्लेबाज बालकवीर ओम अत्तरदे. तर आत्ताच बातमी हाती आलेली आहे की जळगाव शहराचे लाडके आमदार माननीय सुरेशजी दामू भोडे अर्थात आपण सर्व ज्यांना अत्यंत सन्मान प्रेमानं आणि आपुलकीनं आपलेपणानं राजू मामा बोलत असतो यांचं काही क्षणातच आगमन होणार आहे. उत्तुंग फटका. गोलंदाजीला झटका. षटकार. तर पहिल्या षटकात सलग 5 चेंडू निर्धाव झाल्यानंतर हा उत्तुंग घणाघाती फटका षटकारासाठी फटकावलेला आणि एका षटकानंतर 6 धावा बिनबाद. ओम अत्तरदे 6 धावांवर एकमेव षटकार यांनीच हाणलेला आहे. तर हर्षदा हे खाता उघडण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. गोलंदाज फोर रन. झेलबाद करण्याची संधी मात्र होती ती हिरावलेली आहे. उत्तम असं कमबॅक केलं आहे गोलंदाजीसाठी दीपाली यांनी. नारी शक्तीचा हा मुकाबला. यावेळी मात्र सुंदर असा झेल अचूक टिपलेला आहे ज्योती यांनी. ज्योती यांनी आशेची किरण निर्माण केलेली आहे. पहिला गडी बाद. यशस्वी गोलंदाज दीपाली. लागोपाठ बळी गेलेले आहेत. 2 चेंडू 2 गडी बाद. आउट. इट्स अ हॅट्रिक. पहिली वहिली हॅट्रिक. इतिहास. सलग 3 गडी बाद. तर आनंद गगनात मावेनासा झालेला आहे खेळाडूंचा कारण महिला बॉस क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली वहिली हॅट्रिक होय. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम केलेला आहे तो दीपाली यांनी. अभिनंदन दीपाली. अभिनंदन टीम.
टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो, मैत्रिणींनो, ताईंनो, भगिनींनो, लाडक्या बहिणींनो. 10 धावा 3 गडी बाद. सलग चौथा बळी जातो की काय अशी भीती निर्माण झाली होती. भीतीचा गोळा पोटात उठला होता. अप्रतिम असं क्षेत्रक्षण, कौतुकास्पद क्षेत्रक्षण. निर्धाव चेंडू. ज्योती भंगाडे यांचा उत्कृष्ट असा मारा. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. या दरम्यान तरुणाई डीजे. तर या दरम्यान तरुणाईचे अत्यंत लाडके असलेले जळगाव नगरीचे माजी महापौर माननीय ललित भाऊ कोल्हे यांचं शुभागमन झालेलं आहे. तर करेक्शन आहे, माननीय पियुष भाऊ ललितराव कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे. आमचे लाडके बंधू उदयोन्मुख तरुण नेतृत्व पियुषराव कोल्हे अर्थात ललित भाऊ कोल्हे यांचे लाडके चिरंजीव. वाईड आणि थर्ड अंपायर यांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करतोय. नॉट आउट सेस थर्ड अंपायर, सेकंड अंपायर. अत्यंत वेगवान अशी चोरटी धाव. कौतुक करावं लागेल रुपाली चौधरी आणि ओम अत्तरदे यांचं. काय विलक्षण भन्नाट गतीनं धावलेत दोघी. वीस धावांवर 3 गडी बाद. क्विक सिंगल. सणत असा हा फटका षटकारासाठी टोलवलेला आहे ओम बाबू यांनी. लागोपाठ पाठोपाठ असे हे षटकार. वाईड. षटकारांची आतिषबाजी आणि शृंखलाबद्ध ओम अत्तरदे यांच्या माध्यमातून अजून एक षटकार आणि रिटायर झालेले आहेत ओम अत्तरदे. 15 चेंडूत 30 धावांची बहारदार खेळी.
यावेळी मात्र झेलबाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. पूजा यांनी एक गडी बाद केला आहे. चाळीस धावांवर 4 गडी बाद, 4 षटकानंतर 40 धावा, 4 गडी बाद. उत्तम असा प्रयत्न. थांबायचं आहे. अंपायर रेडी नाहीत. हेमांगी राणे तर यष्टी मागे पूजा, रुपाली चौधरी. 3 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत यांच्या. भाग्यवंत. पूल केलेला आहे हळूवार पद्धतीनं आणि वेगवान अशी एक धाव. 49 and that's a 50. त्रेपन्न धावा, 4 गडी बाद. फोर रन. Five overs, 57 run for the loss of 4 wicket. 5 षटकानंतर 57 धावा. 57 for the loss of 4 wicket. No ball. आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाडे यांचं शुभागमन झालेलं आहे. डॉक्टर कितकीताई यांना विनंती असेल कृपया आपण आदरणीय ताईंना मोठ्या सन्मानानं मुख्य व्यासपीठावर आसनस्थ करावे. जळगाव जिल्ह्याच्या एक अभ्यासू आणि आत्मनिर्भर अशा महिला आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाडे यांचं शुभागमन, मनपूर्वक स्वागत. आणि काही क्षणातच माननीय आमदार श्री राजू मामा भोडे हे सुद्धा इथे उपस्थित होणार आहेत. छोटी आराध्या पहिल्यांदाच या बॉक्स क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहे. नो बॉल. तर महिला फलंदाजी करीत असताना एक लक्ष्मण रेषा आखलेली आहे, तिचं उल्लंघन जर केलं तर नो बॉल असतं. जबरदस्त असा हा फटका, प्रचंड शक्तिशाली ताकदवान फटका आणि काय सुंदर टेक्निक आणि टायमिंग. वा, अद्भुत अफलातून असा हा फटका. यावेळी मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मृणाली खडके. Oh no, misspelled resulting in a boundary.
24 धावांवर मृणाली खडके 24. नो बॉल. पुन्हा एकदा लक्ष्मण रेषेचं उल्लंघन. सहा षटकानंतर 80 धावा. मृणाली खडके 24 धावा, रिटायरमेंट पासून एक पाऊल दूर. तर रुपाली चौधरी 9 चेंडूंमध्ये एकूण 14 धावा. एकूणच 6 षटकानंतर 80 धावा, 4 गडी बाद. आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डाव हा फक्त 7 षटकांचा होत आहे. त्यामुळे हे डावातील शेवटचं षटक कोण घेऊन येणार ही उत्सुकता. तर उत्सुकता संपलेली आहे. कोमला गोल्डन बॉल डॉट. सोनेरी चेंडू निर्धाव झालेला आहे. वाईड. इनसाइड एज. यष्ट्यांवर ओढून घेतलेला चेंडू बाद झाले फलंदाज. डेड बॉल. इन द एअर. प्रयत्न चांगला होता, यश मात्र आलेलं नाही. यशानं हुलकावणी दिलेली आहे. सुपर शॉट. रिटायर झालेले आहेत मृणाली खडके. ठीक आहे, शेवटचा चेंडू आहे अंपायर साहेब. काही हरकत नाही आहे. ओके. सात षटकानंतर 84 धावा. 84. इनिंग समाप्ति की घोषणा. 7 ओवर के बाद 84. 7 षटकानंतर 84. 84 and target is 85. पद्मालया क्वीन्स पहिल्या डावात 84 धावा आणि श्रीकाशी सुपरनोवाज यांच्या समोर 85 धावांचं एक मध्यम स्वरूपातील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे.
आता भगिनींनो, ज्या सोनेरी क्षणांची आपण अत्यंत उत्सुकतेनं वाट पाहत होता, माननीय आमदार श्री राजू मामा भोडे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. पहा रुपेरी पडद्यावर लाईव्ह विजनच्या माध्यमातून जळगाव नगरीचे लाडके असलेले, तुम्हा आम्हा सर्वांचे कौटुंबिक घटक असलेले माननीय आमदार श्री सुरेश दामूजी भोडे, अर्थात ज्यांना आपण अत्यंत लाडानं आपलेपणानं राजू मामा बोलतो, अशा माननीय आमदार श्री राजू मामा भोडे यांचं शुभ आगमन झालं आहे. मामासाहेब यांना विनंती आहे, कृपया आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावे, मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवावी. आदरणीय श्री राजू मामा भोडे, जळगाव शहर जळगाव तालुक्याचे लाडके आमदार. माननीय मामांना विनंती, कृपया आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावेत. माननीय पियुष भाऊ कोल्हे तसेच समस्त मान्यवर, आपले सर्व स्पॉन्सर प्रायोजक यांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावे. जळगाव नगरीचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांचं आगमन झालेलं आहे. तसंच पियुषजी कोल्हे, मी मान्यवरांना हॅलो माननीय आमदार श्री राजू मामा भोडे यांचं शुभागमन आणि या शौर्यपीठावर माननीय मामाश्री हे विराजमान झालेले आहे. खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी कृपया मॅच प्रारंभ करावी. ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होता, असे आपण सर्वांचे आवडते लाडके आणि आमदार असतानाही तुम्हा आम्हा सर्वांना नेहमीच. हा ताई, मी मान्यवरांना विनंती करते, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं प्रतिमा पूजन करावं. आदरणीय राजूमामा भोळे, पियुषजी कोल्हे, सिंधुताई कोल्हे, सीमाताई आणि सगळे मान्यवरांना विनंती करते, प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आदरणीय राजूमामा भोळे आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते, प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. पियुषजी कोल्हे, पंकजजी पाटील, माजी महापौर सिंधुताई, आशाताई, सीमाताई, सगळे टीम ओनर्स आणि सगळे मान्यवर, आपले मुख्य प्रायोजक केतकीताई, आपल्याला या टीमसाठी सहकार्य लाभलेलं आहे. सगळे टीम ओनर्स, सगळे सहकार्य करणारे मान्यवर, आपले सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे. फटाक्यांची ही आतिषबाजी आणि हे सुरेख असं पर्व. या बॉक्स क्रिकेटमुळे आपल्याला काय मिळालं तर असं म्हणता येईल की मुस्कुराने की वजह ना ढूंढो वरना जिंदगी गुजर जाएगी, कभी बेवजह भी मुस्कुरा कर देखो आपके साथ जिंदगी मुस्कुराएगी. आणि या बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून ज्या महिलांनी कधी क्रिकेट खेळलेलं नाही त्यांना देखील हा क्षण आनंदी करण्यासाठी मिळालेला आहे. मी आदरणीय राजू मामा भोळे यांचं स्वागत आयोजन समितीच्या वतीनं करावं अशी मी विनंती करते. रुपेशजींना विनंती करते, राजू मामा भोळे यांचं स्वागत करावं.
सीमाताईंना पण इकडे बोलवते, जोडीने स्वागत करावं अशी सूचना आलेली आहे. राजू मामा आणि सीमा मामी. मामी या इकडे. मामा 1 मिनिट थांबा. सगळ्या कमिटीला व्यासपीठावर आमंत्रित करते. सगळ्या मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आणि ज्यांचं आपल्याला अनमोल हो कमिटीलाही बोलवते सहकार्य लाभलं आहे असे महादेव हॉस्पिटलचे डॉक्टर केतकीताई पाटील यांचंही स्वागत करावं अशी मी विनंती करते. ताई केतकीताईंचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. सगळ्या आयोजन समितीला विनंती आहे. सगळ्या समितींनी यानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यासाठी गुंजन नितीन महाजन आणि दिया झोपे यांना आमंत्रित करते. गुंजन आणि दिया यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र गीत सादर करावं. तर सर्वांना विनंती असेल आपण अत्यंत आदरानं उभं असावं. महाराष्ट्र गीत सादर केलं जात आहे. माझा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय दादा म्युझिक. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमदडीच्या तट्टानाया तट्टानाया. भीमदडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनामा तुझी मुडी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीनामा तुझी मुडी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो सह्याद्री राजा. दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र
महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय भारत. थँक्यू. यानंतर हर्षिता पाटील यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. हर्षिता पाटील. हर्षिता पाटील. नमस्कार, मी हर्षिता पाटील. आपल्या आजच्या कार्यक्रम लेवा पाटील समाजाचे मुख्य प्रेरणास्थान असलेले सरदार वल्लभभाई पटेल आणि बहिणाबाई चौधरी यांचे आधी मी स्मरण करते आणि माझ्या प्रास्ताविकाला मी सुरुवात करेल. आपल्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे श्री आपले सर्वांचे लाडके राजूमामा भोडे आणि या ठिकाणी उपस्थित विविध क्षेत्रातील नामवंत असे व्यक्तिमत्व आज हे यांनी आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जी उपस्थिती दाखवलेली आहे त्यासाठी मी त्यांचे माझ्या शब्दसुमनांनी सर्व आयोजकांतर्फे स्वागत करते. आणि आपली ही कल्पना महिला कवयित्री बहिणाबाई चौधरी महिला बॉक्स क्रिकेट तसेच सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा पर्व पहिले या संकल्पनेमागचा नक्की हेतू काय हे आपण आज जाणून घेणार आहेत. महिलांसाठी खरं तर हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच उभा झालेला आहे. लेवा पाटील समाजातील महिलांची नेहमीच अशी एक तक्रार राहायची, आम्हाला कुठलीही पार्श्वभूमी अशी एकत्र येण्यासाठी मिळत नाही. लग्नांठिकाणी भेटतो पण तेच नातेवाईक तेच, पण असं नवीन जे आपले भगिनी आहेत, जेंट्स मंडळी आहेत, यांचे ओळख परिचय अजूनही कोणाचा समाजाशी झालेला नाही आहे. तर या सर्व महिलांना एकत्रित आणण्याचा विचार मनात ठेवून महिलांना सुद्धा या बॉक्स क्रिकेटमध्ये संधी मिळावी या हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी महिला क्रिकेट बॉक्स लीग पर्व पहिले हे सुरू करण्याचा विचार आयोजकांनी केलेला आहे. खरं तर ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी महिलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांना बरेच परिश्रम घ्यावे लागले आहेत. महिला स्पर्धकांना उत्साहन देण्यासाठी प्रत्येक वेळी आयोजक समितीने मीटिंग्स घेतल्या. त्या मीटिंग्समध्ये प्रत्येक महिलेचं मत हे विचारात घेतलं गेलं, कारण जसं आयोजकही नवीन होते आणि स्पर्धकही नवीन होते, प्रत्येक गोष्टी या महिलांसाठी नवीन होत्या. त्या सर्व पार करून आजचा हा स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस इथे आलेला आहे आणि सर्व मान्यवरांनी सुद्धा आपल्याला उपस्थिती दिलेली आहे. सर्व लेवा पाटील समाजातील महिलांनी एकत्र यावे यासाठी ही स्पर्धा खरं तर घेण्यात येत आहे. याचप्रमाणे इथे पुरुष लीग सरदार वल्लभभाई पटेल पुरुष क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले या सुद्धा स्पर्धा घेतल्या जात आहेत. पुरुषांना जनरली सवय असते, त्यांनी आधी टुर्नामेंट्स खेळलेल्या आहेत, प्रॅक्टिस त्यांची झालेली आहे, पण महिलांच्या बाबतीत हे काहीच नव्हतं. अगदी पहिल्या 2 प्लेयरपासून सुरुवात करून अगदी 120 नंबरचा पल्ला त्यांनी गाठला आहे आणि लेडीजला 120 महिला असलेल्या 10 टीम तब्बल 10 टीम आपल्याला मिळालेल्या आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या या स्पर्धांचं. पहिल्यांदाच इतकी मोठी आपल्याला टीम मिळालेली आहे, 10 टीम मिळालेल्या आहे. आणि यातलं सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व महिला टीम्सला महिला ओनर्स मिळालेले आहेत. सगळ्या महिला ओनर्स स्वतः समोर आल्यात आणि त्यांनी टीमची जबाबदारी घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. आणि आज ज्या आपल्या मॅचेस होणार आहेत येत्या 3 दिवसात, त्यासाठी आपण त्या महिला ओनर्सचे सुद्धा योगदान खूप महत्त्वाचे आहे. या पलीकडे सांगते एक, जसं आपण बघतोय की महिलांचं स्पर्धा इथे आयोजित केलेला आहे,
त्याचप्रमाणे पुरुषांच्या सुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या महिलांच्या स्पर्धा अरेंज करण्यामागे पुरुष मंडळी, पुरुष आयोजक यांचा खूप मोठा सहभाग आहे. इथे आल्यावर आपल्याला कळलेलं आहे की या ठिकाणी आल्यावर टेंटची व्यवस्था, पाणी, जेवणाची व्यवस्था, ट्रॉफी, पत्रिका असतील, मान्यवरांचं उद्घाटन, स्पर्धांचं उद्घाटन, मान्यवरांचे सत्कार, या सर्व गोष्टी अगदी बारीक तऱ्हेने मॅनेज करण्यामध्ये महिलांसोबत पुरुष मंडळींनी खूप मोलाची साथ दिलेली आहे. याचप्रमाणे आपण फक्त आयोजक पुरुष मंडळींचं या ठिकाणी आभार नाही व्यक्त करत आहे. आपल्या घरी आपल्या घरी जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी आपल्याला सांभाळलं आणि इथे येण्याची जी परमिशन दिलेली आहे, यासाठी आपल्या घरच्या मंडळींची सुद्धा आपण आभार मानायला हवे. खरं तर त्यांच्यामुळेच आपल्याला आज इथे येता आलं. आता 9 वाजले असतील, मे बी 10. ओके, हां. तर असं हे करू. आणि कुठलाही कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी देणगी ही सुद्धा महत्त्वाची असते. ती आपल्याला विविध संस्थांतर्फे मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपले ओनर्स, स्पॉन्सर्स यांचे सुद्धा मोठे सहभाग त्यांच्या देणगी रूपाने आपल्याला मिळालेले आहे. आणि हे आपलं स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला दिसत आहे. आज ह्या ज्या ट्रॉफी इथे ठेवलेल्या आहेत, महिला चषक आणि पुरुष चषक यांच्या, प्रत्येक प्लेयरच्या मनात आज हे स्वप्न आहे की माझ्या हातात ही ट्रॉफी यायलाच पाहिजे. हे बघा, हात उंचावलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात, डोळ्यात एक स्वप्न आहे की ही ट्रॉफी माझ्या मनात आलेलं आहे. सर्व महिला तरी या ठिकाणी तेच स्वप्न उराशी घेऊन आलेल्या आहेत आणि ते पूर्ण हो. येत्या 3 दिवसात आपल्याला असेच रंगतदार मॅचेस पाहायला मिळत, अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद हर्षिता. यानंतर ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्या सगळ्यांचे सत्कार आपण करणार आहोत. तत्पूर्वी उज्ज्वलाताई बेंडाळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आमच्या टीम मेंबर्सला इकडे आमंत्रित करते. हर्षिताला विनंती करते उज्ज्वलाताईंचं त्यांनी स्वागत करायचं आहे. तसंच या मॅचेससाठी मामा फोटोग्राफर देखील महिला आहे, पौर्णिमा चौधरी इथे असतील. थँक्यू. सगळ्या मीडियाचे आभार व्यक्त करते आणि हर्षिताला विनंती करते उज्ज्वलाताईंचा त्यांनी सन्मान करावा. हो, मी मामांना विनंती करते ज्या खास फोटोग्राफर पुण्याहून इथे आलेले आहे पौर्णिमा चौधरी यांना सन्मानित करावं. मामांना विनंती आहे. त्यानंतर यूट्यूबचे बबलू थोरवे,
सत्यम पाटील, ललित चव्हाण, उमेश महाजन यांनाही आमंत्रित करते. यूट्यूबचे बबलू थोरवे, सत्यम पाटील, ललित चव्हाण, उमेश महाजन यांनाही आमंत्रित करते. मामांना विनंती करते. यूट्यूबचे आमचे सगळे सहकारी. त्यानंतर डीजेचे संदीप धांडे यांनाही आमंत्रित करते. अंपायर्स हिमांशू तायडे, ज्ञानेश्वर चव्हाण, संदीपजी दांडे. अंपायर हिमांशू तायडे, ज्ञानेश्वर चव्हाण, चंदन सोनार, मनीष चौबे, रोहित पारधी. कॉमेंट्रेटर सौरभ राजपूत आणि अयाज भाई. सौरभ राजपूत आणि अयाज मोहसिन. आणि मामा एक सगळ्यात तरुण तडफदार अशा खेळाडू आहेत इथे, महिला खेळाडू. त्यांचं वय अवघं 62 वर्ष आहे. छाया तळेले. त्यांनाही तुम्ही सन्मानित करावा आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून छायाताईंचा उत्साह वाढवायचा आहे. 65 मी 3 कमी सांगितले, 65 आहे. सुनील सरोदे सर यांचंही स्वागत. नंदन महाजन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सरोदे सरांचं स्वागत. अमितजी काळे यांचंही स्वागत आयोजन समिती सदस्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. अमितजी काळे. पुनश्च एकदा सगळे मान्यवर आणि सगळ्यांचं स्वागत करते आणि मामांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोला. आज आपल्या ह्या कावेत्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट व भारतरत्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स या क्रिकेट लीगच्या निमित्ताने आदरणीय माजी अध्यक्षा सिंधुताई कोले, आशाताई कोले, आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे, सीमाजी भोळे, सुनीलजी सरोदे, अमितजी काळे, माधुरीताई अत्तरदे, गायत्रीताई राणे, केतकीताई, चंदनभाऊ कोले, पियुषजी कोले, एस पाटील व सर्व संघ मालक आदरणीय डॉक्टर पंकज पाटील, गौतमजी चौधरी, निलेशजी चौधरी, केतन पाटील व सर्व सन्मानी व्यासपीठ. कोणी राहिला असेल तर माफ करा. महाजनताई राहिलेल्या आहेत, अजून पूजाताई राहिलेल्या आहेत तिकडे. सर्व व्यासपीठ समोर सर्व ज्यांनी इथे खेळामध्ये भाग घेतला, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला ते यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना ह्या क्रिकेटमध्ये आपण विजयी व्हावं या सर्वांना शुभेच्छा देतो. ताईंनी प्रस्तावनामध्ये सांगत असताना मला वाटतं आम्ही सर्व महिलांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. खरं क्रिकेट मी जेव्हा बघतो त्यावेळेला चंदनदादा नो बॉलचं सुद्धा काही महत्त्व नसतं. नो बॉल म्हणजे असं म्हणतो की रिकामा आहे नो बॉल, पण नो बॉलचे जर फायदे पाहिले तर नो बॉलमुळे फ्री हिट मिळू शकतं, आपल्याला 1 रन वाढू शकतो. त्या फ्री हिटमुळे 6 जर मारला तर 6 रन वाढू शकतात. तसं आपल्या आयुष्यात मला वाटतं काही वेळ जरी कोणी काही म्हणत असेल की रिकामा वेळ आहे, पण त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होत असतो. हा नो बॉलचा एक गुण मला वाटतं आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये, कोणाला जरी काही वाटत असेल तर एक वाईट का वेळ असेल, रिकामा वेळ का असेना, पण आपल्या फिटनेससाठी मला वाटतं नक्कीच उपयोगी होणार आहे. आपण सर्वांनी भाग घेतला, बरंच महिलांनी पण भाग घेतला, युवकांनी भाग घेतला, नवीन युवक पण खेळत आहे. सर्वांना एक नम्र विनंती करेल की आपण रोज प्रॅक्टिस करा. जिथे ग्राउंड असेल ते ग्राउंडवर जा, आपल्या घराजवळ ओपन स्पेस असेल करा. क्रिकेट नाही जमलं तर मॉर्निंग वॉकला जा. जे काही व्यायामचे असतील ते मला वाटतं रोज आपल्या
शरीरासाठी 1 तास प्रत्येकाने काढणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं तो प्रयत्न आपण सर्वांनी करावा ह्या निमित्ताने. कारण तुम्हाला आता प्रॅक्टिसची सवय झालेली आहे. तुमचा स्टॅमिना आता 1-2 तास तुम्ही व्यायाम करू शकता. हा स्टॅमिना क्रिकेटमधून आता झालेला आहे. मला वाटतं ह्या स्टॅमिना कुठे न थांबता कंटिन्यू कसा राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. दुसरं, क्रिकेटमध्ये एक गुण घ्यायचा आहे आपल्याला की कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. जरी आपण हारलात पण जो विजय झाला तुम्ही कमी न स्वतः, मला वाटतं तुम्ही विजय होण्यामागे कोणी विजय झाला त्याच्यामागे तुमचं योगदान आहे. कारण तुम्ही भाग घेतला म्हणून तो समोरचा विजय होऊ शकलेला आहे. तेही नक्की आपण समजायचं. आणि आपल्या आयुष्यात कधी सुख दुःख आलं, जसं स्पोर्टमध्ये असं म्हटलं जातं की स्पोर्टमध्ये एक चांगला गुण काय घ्यायचा, कारण आपण खेळत असताना कोणी जिंकणार कोणी हारणार, परत आपण आपल्या दुसऱ्या खेळासाठी तयारी करतो. तसं आयुष्यात यश अपयश येत असतं, कधी अपडाऊन होत असतं. याच्यामध्ये कधी अपयश आलं तर निराश न होता परत पुन्हा कामाला लागायचं आणि यश कसं प्राप्त होईल, मला वाटतं हा खेळामधून एक चांगला गुण आपण घेऊया. या सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा मग चंदनदाना असतील, त्यांचे युवक असतील, रवलाल असतील, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ह्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न करून, वाटतं सतत 2 महिन्यापासून प्रयत्न करून हा चांगला उपक्रम घेतलेला आहे. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. ह्या निमित्ताने आम्हाला बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लेवा. धन्यवाद मामा. यानंतर उद्घाटनाचा हा छोटेखानी कार्यक्रम इथे आटोपलेला आहे. यानंतरची सूत्र अयाजबाईंकडे देते. तत्पूर्वी सगळे मान्यवर, सगळे ओनर्स, इथे मॅचसाठी लागलेलं ज्यांचं अनमोल असं सहकार्य आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि मी सरिता खचने आपला निरोप घेते. धन्यवाद. यानंतरची सूत्र अयाजबाईंकडे. धन्यवाद सरिताताई. यानंतर मात्र विनंती असेल सर्व महिला भगिनी उरण रागिनी, कृपया आपण उर्वरित सामना हा पुढे न्यावा, कारण आपले मान्यवर हे स्वतः इच्छुक आहेत आपण सर्वांचा हा दैदिप्यमान खेळ पाहण्यासाठी. एरवी आमच्या माता भगिनी रोज पहाटेपासून कामाची लगबग, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य सोबतच मातृत्व सर्व पातळ्यांवर मेहनत करीत असतात. मामा यांना विनंती असेल, डीजे माननीय आमदार मामा यांना विनंती असेल, या कार्यक्रमाचं अत्यंत उत्कृष्ट आणि ओघवत सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या भगिनी सरिताताई खाचने यांना आपण सन्मानित करायचं आहे. स्वतः खेळाडू आहेत ताई, खेळाडू म्हणून सुद्धा भाग घेतलेला आहे सरिताताई खाचने यांनी. अत्यंत सुंदर असं सूत्रसंचालन, ओघवती भाषाशैली, सुस्पष्ट उच्चारण आणि माहितीचा खजाना. अंपायर्स तर अनेक माता भगिनी आणि अनेक मित्रांनी विनंती केलेली आहे की स्वतः मामा आदरणीय आमदार महोदय मामासाहेब यांनी स्वतः या क्रीडांगणात रणांगणात येऊन काही चेंडू खेळावेत अशी मागणी सर्वत्र होते. आणि सोबतच आदरणीय सीमा मामी यांनी सुद्धा यावं आणि जुगलबंदी व्हावी. सोबतच सर्व मान्यवरांना विनंती आहे, सोबतच आमच्या मासाहेब सिंधुताई कोल्हे, आशाताई कोल्हे, उज्ज्वलाताई बेंडाडे सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा यावं. डॉक्टर केतकीताई सर्वांना विनंती आहे आपण स्वतः यावं, मैदानात यावं आणि या खेळाचा आनंद घ्यावा. नक्कीच आम्हा सर्वांना, आपण सर्वांना खेळताना पाहण्याची इच्छा होय. माननीय
आपले सर्व मान्यवर, आपले सर्व प्रायोजक आणि उपस्थित प्रमुख पाहुणे यांना विनंती आहे, आपण बॉक्समध्ये येऊन काही क्षणांसाठी का असेना खेळाचा मनमुराद आपण स्वतः सुद्धा घ्यायचं आहे. मामांना विनंती असेल, मामा आणि मामी यांची मैदानावरची जुगलबंदी आम्हा सर्वांना पाहायची आहे. मामींनी बॅट हातात घ्यावी आणि मामांनी गोलंदाजी करावी किंवा वाईस वर्सा. मामांना विनंती असेल, आपण बॅट घ्यावी आणि मामी या गोलंदाजी करतील. हो हो, आमचा आग्रह आहे, आमचा हक्क पण आहे आणि आमचा हट्ट पण आहे. आणि जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, माता भगिनींनो. प्रेरित करायचं आपल्याला मामा आणि मामी यांना. सुंदर असा संसार अनेक वर्षापासून दोघांचा सुरू आहे. आज मात्र डीजे मी विनंती करतो, आदरणीय राधाताई कोल्हे यांनी कृपया बॉक्समध्ये यायचं आहे, मैदानात यायचं आहे. राधाताई, दीपिकाताई, कृपया आपण मैदानात या. हे मामींनी मान राखलेला आहे, मुद्दाम दूर चेंडू टाकतायत मामी. अस्सल भारतीय नारी. वा, फुलटॉस चेंडू असताना सुद्धा मामांनी षटकार नाही मारलाय, हे त्यांचं प्रेम आहे. पण मामांनी षटकार न मारता दस्सा मात्र नक्की मारलेला आहे. ज्यावेळी माराल दस्सा त्याच वेळी मिळेल भाजी आणि रस्सा. आमच्या मा साहेब बिलकुल, हा सासूचा मान आहे. अत्यंत हक्कानं रागावलेले आहेत मा साहेब. सिंधुताई, आदरणीय सिंधुताई, आमच्या मातोश्री नक्कीच राग भरत आहेत. आज तो खुशियों की कोई सीमा ही नहीं. मनात आदरयुक्त भीती आहे ताईंच्या, मामींच्या, म्हणून अशी गोलंदाजी. राधाताई यांना विनंती, आपण हातभार लावावं, सहकार्य करावं. यस यस, कुटुंबात करतात पण आज मैदानात करायचंय नक्की. अत्यंत अनोखा खेळीमेळीचा हा सामना. वा, छान. अजून जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया. क्रिकेट जगतातील सर्वात अनोखी जुगलबंदी, मामा वर्सेस म्हणणार नाही, मामा विथ मामी असा सामना आपण बघितलं. सोबतच सीमा मामी विथ आदरणीय सिंधुताई कोल्हे असा सामना आपण बघितलं. डोळ्यांचे पारणे फिरणारा हा सामना होता. मा साहेबांचे शुभाशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहेत. आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे. वात्सल्य सिंधू आदरणीय सिंधुताई कोल्हे, आदरणीय सीमाताई मामी भोडे, सोबत आशाताई भोडे, उज्ज्वलाताई बेंडाडे, आमच्या सर्व लाडक्या बहिणी, राधाताई, सर्वांचा खूप खूप आभार. आपण आलात, आम्हाला आनंद दिलात. अत्यंत अविस्मरणीय असा हा संस्मरणीय असा हा फोटो. आशाताई, सिंधुताई, सीमा मामी, सोबत राधाताई, पियुष भैया या आपण सुद्धा. लेडीज पुढेच आहेत बघा ताई. 8 मार्चला महिला दिवस झाला. येत आहेत, नक्कीच आपणापासून प्रेरणा घेत आहेत. आपल्यासारख्या कर्तबगार महिला, संपन्न महिला जेव्हापर्यंत समाजात आहेत,
आपण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहात आणि समस्त महिला येतील, खेळतील आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं नाव मोठं करतील. आता मात्र सर्व नॉन प्लेयर यांना विनंती असेल, या सामन्यात भाग न घेणारे सर्व नॉन प्लेयर यांनी कृपया बाहेर यायचं आहे. सामना अर्धा झालेला आहे. उर्वरित सामना आपण पुन्हा शुभ आगमन करणार आहोत. बेचाळीस चेंडूंमध्ये 85 धावांची गरज. आवश्यक धावगती 12.14. मृणाली खडके डावातील प्रथम षटक घेऊन समोर असतील सुजल धांडे आणि नॉन स्ट्राईकला आहेत धनश्री चौधरी, ज्या नॉन स्ट्राईकला आहेत. अरे वा, याला म्हणतात जोश, याला म्हणतात जल्लोष. होऊन जाऊ द्या रे टाळ्यांचा गजर. वा, आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज युद्ध की घड़ी को तुम गुहार दो. फुलटा चेंडू, बिना टप्प्याचा चेंडू. महिमा यांनी आपल्या नावाप्रमाणेच आपली महिमा सिद्ध केलेली आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सुपर अप शॉट. इट्स अ मॅसिव्ह, इट्स अ मॉन्स्ट्रस, इट्स अ मॅक्सिमम. ओ, निर्धाव चेंडू. फ्री हिट, फुकट फटका. ओ, सकाळपासून आम्ही बोलत होतो ताई काळजी घ्या, पण कौतुक करावं लागेल पौर्णिमा ताई यांचं की जीवावर उदार होऊन ते फोटोग्राफी करीत आहेत. एक धाडशी महिला फोटोग्राफर. पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा गोलंदाजीला फटकार. 21 धावा झालेल्या आहेत बिनबाद. तोड प्रत्युत्तर देत आहेत फलंदाज. ओ माय गुडनेस, दिस इज द थर्ड वन. पहिल्या षटकात 27 धावांची सणसणीत, खणखणीत, झणझणीत अशी सलामी दिलेली आहे. 1 ओव्हर 27 धावा बिनबाद. सुजल धांडे 24 धावांवर, 1 अवे फ्रॉम हिज रिटायरमेंट. धनश्री दीपक चौधरी 1 धाव. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीची संधी मिळालेली आहे. गोलंदाजीला आलेले आहेत विद्या. षटकार तर तोच कित्ता गिरवत असताना पुन्हा एकदा जबरदस्त असा फटका धनश्री यांच्या बॅटनं. धनश्री यांचं नाव रणश्री करायला हरकत नाही मुळीच. जबरदस्त शक्तिशाली असा हा फटका.
आणि वेगवान अशी धाव. सिक्सर अँड रिटायर. सुजल धांडे निवृत्त झालेले आहेत, पण निवृत्त होण्या अगोदर त्यांनी आपली कामगिरी मात्र चोख बजावलेली आहे. गारवा बिर्याणीवरून हा शॉट गेलेला होता. आपल्या समस्त प्रायोजकांचे विशेष आभार प्रकट करीत आहोत, किंबहुना ऋणातच आहोत. यावेळी संधी निर्माण होते. हो, ओम बाबू पहिल्या डावात उत्तम अशी फलंदाजी केली होती ओम यानं, आणि आता उत्कृष्ट असा हा झेल, नेत्रदीपक झेल, डोळ्यांचे पारणे. 46 धावा, 46. आणि आता मात्र गणित हे बदललेलं आहे. थोडस सोपं वाटणारं हे समीकरण आहे. 31 चेंडू आणि 39 धावांची गरज, पण काहीच सांगता येत नाही मित्रांनो. हे बॉक्स क्रिकेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. द वर्ड इटसेल्फ सजेस्ट इम्पॉसिबल मीन्स आय एम पॉसिबल. उत्तुंग बॅट्समन, उत्तुंग फटका, उत्तुंग कामगिरी, उत्तुंग हाणामारी. मिडल स्टंप वरील चेंडू थेट भिरकावून दिलेला आहे. सुपर 6 बाय डॉक्टर जितेंद्र चौधरी. वात्सल्य IVF. दोन षटकानंतर 52 धावा. सिक्सर. षटकारानं स्वागत केलंय. कौतुक करावं लागेल. काय टायमिंग, टेक्निक, सर्व काही. हे पहा, अजून मोठा फटका. धनश्री, शी बिकेम रणश्री. रिटायर झालेल्या आहेत. त्या आल्या, त्यांनी पाहिलं, त्यांनी फटकेबाजी केली आणि त्या रिटायर गेल्यात, असंच वर्णन करावं लागेल. 64 धावा, 64 फॉर 1. 28 चेंडू आणि 21 धावा, असं उलट समीकरण झालेलं आहे. गणित थोडं सोपं होत आहे. फक्त एक संधी गोलंदाजांना की दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर नूतन आहेत. नो बॉल, फ्री हिट. घाणाघाती फटका. षटकारांची आतिषबाजी. फलंदाज अक्षरशः दिवाळी साजरी करतायत. 71 धावा, 1 गडी बाद. नो बॉल, पुन्हा एकदा फ्री हिट. फुकट फटका, मुक्त की मार. गजब, जो येतोय तो हाणतोय. काय चाललंय काय? फलंदाजी नव्हे, हे तर कर्दन काढ होय. हे फलंदाज नव्हे, हे गोलंदाजीचे कर्दन काढ आहेत. आरामात आपणास चेंडू काढायचा आहे, बॅनर फाडायचं नाहीये. आपण पाहत आहोत लेवा महिला बॉक्स क्रिकेट लीग. नो बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा फ्री हिट बहाल करण्यात आलेली आहे. फक्त 6 धावांची गरज आणि सामना संपला. अभिनंदन, आभार सर्वांचे, खूप खूप आभार. लवकर सामना संपवलं, सर्वांना घरी जाण्याची लवकर संधी उपलब्ध करून दिली. आपले आभारी आहोत. फक्त 2.5 षटकांमध्ये फरसा पाडलेला आहे.